Dear students, welcome to Bridge course of 9th standard. I hope all of you have solved test 1 on ruling paper. Let's start our activity number 17, which is about proverbs. Let's see first point, learning outcomes. लर्निंग आउटकम्स म्हणजे काय तर अध्ययन निष्पत्ती. बाय द एंड ऑफ दिस लेसन द लर्नर वुड बी एबल टू नंबर 1 टू अंडरस्टँड प्रोवर्ब्स विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स प्रोवायडेड अँड सेकंड आन्सर्स द क्वेश्चन्स आस्क बिफोर व्हाईल अँड आफ्टर रीडिंग. म्हणजे ही ॲक्टिव्हिटी शिकल्यानंतर याच्यामधून काय अध्ययन निष्पत्ती व्हायला पाहिजे तर आपण म्हणीचे अर्थ पिक्चर किंवा उदाहरणासहित दिलेले आहेत ते समजून घेतले पाहिजेत. आणि म्हण समजून घेत असताना किंवा प्रोवर्ब समजून घेत असताना मध्ये किंवा सुरुवातीला किंवा शेवटी जे प्रश्नाची उत्तरं दिली आहेत ती प्रश्न दिले आहेत त्यांची उत्तरं आपण सांगितली पाहिजेत. आता पुढे बघा, इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. काय इन्स्ट्रक्शन दिलेत स्टुडंट्ससाठी? लुक ॲट द पिक्चर केअरफुली. विद्यार्थ्यांनी चित्र काळजीपूर्वक पाहिजे आहेत. ट्राय टू आन्सर द क्वेश्चन्स आस्क बिफोर व्हाईल अँड आफ्टर द ॲक्टिव्हिटी. मी आत्ताच सांगितलं की प्रोवर्ब समजून घेत असताना सुरुवातीला किंवा मध्ये किंवा प्रोवर्बचा मिनिंग समजून घेतल्यानंतर शेवटी काही प्रश्न विचारले आहेत तर त्याचे उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आता सुरुवातीला मी तुम्हाला इथे प्रोवर्ब्स म्हणजे काय हे जरा थोडक्यात सांगते. प्रोवर्ब्स म्हणजे म्हणी, हे बरोबर आहे, पण थोडासा आणखीन आपण त्याचा डीपमध्ये अर्थ पाहूया. प्रोवर्ब्स मीन्स अ शॉर्ट well-known sentence or a phrase that gives advice or says that something is generally true in life. म्हणजे थोडक्यामध्ये जीवनातील सर्वसाधारण सत्य सांगणारे किंवा उपदेश करणारे छोटेसे वाक्य, वचन, नीतिवचन, त्याला आपण म्हण असंही म्हणू. Now let's see some of the popular proverbs with the help of examples. First proverb is given here that better late than never. Meaning, what is the meaning of better late than never? Three meanings are given there. First meaning is there, it is better for somebody or something to be late than never to arrive or to happen. म्हणजे काय तर इट इज बेटर फॉर समबडी ऑर समथिंग टू बी लेट दॅन नेवर टू अराइव्ह ऑर टू हॅपन. म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी उशिरा पोहोचलेली बरी, तिथे न जाण्यापेक्षा, असा त्याचा अर्थ आहे. इट इज बेटर टू डू समथिंग लेट दॅन टू नॉट नेवर डू इट ॲट ऑल. म्हणजे एखादी गोष्ट कधीच न करण्यापेक्षा उशिरा सुरू केलेली चांगली. आणि तिसरा सांगितलं आहे, इट इज बेटर टू अराइव्ह लेट टू ॲन इव्हेंट दॅन नॉट टू शो अप. म्हणजे एखादी इव्हेंट असेल, किती घटना असेल, त्या ठिकाणी उशिरा गेलं तरी सुद्धा योग्य आहे, चांगलं आहे की तिथे न जाण्यापेक्षा, असा अर्थ आहे. म्हणजे तुम्हाला या 3 अर्थावरनं बेटर लेट दॅन नेवरचा अर्थ काय करता येईल, कधीही न करण्यापेक्षा उशिरा करणे हे चांगले आहे. किंवा आणखीन त्याला वेगळ्या मराठीमध्ये काय बोलतो आपण, अजिबात घोडा नसण्यापेक्षा अशक्त घोडा असणे केव्हाही चांगले, असंही त्याला म्हणतात. नाउ लेट्स सी द पिक्चर्स. देयर इज अ स्नेल and that all of you know that's how the snail walk very slow, but
she do the things, she knows that she must be late for that things but she do that. म्हणजे तिला माहिती आहे की त्या गोष्टीसाठी तिला उशीर होणार आहे पण ती ती गोष्ट करते. All of us have been waiting for you for 2 hours but later late than never. म्हणजे आम्ही तुझी इथे 2 तासापासून वाट पाहतोय परंतु तू म्हणजे कधीच न येण्यापेक्षा उशिरा आलास ते योग्यच केलंस. I know that it took me weeks to send the letter but better late than never. आता याच्यामध्ये दुसऱ्यामध्ये काय सांगितलं आहे की मला माहिती आहे की तुझं जे पत्र आहे ते तू 2 आठवड्याने उशिरा पाठवलंस परंतु न पाठवण्यापेक्षा पाठवलंस ते योग्यच केलंस. म्हणजे तुम्हाला या म्हणीचा अर्थ समजला. बेटर लेट दॅन नेवर म्हणजे काय, कधीही न करण्यापेक्षा उशिरा केलेलं योग्य आहे किंवा असते असा त्याचा अर्थ आहे. आता नाव लुक ॲट द नेक्स्ट. An apple a day keeps the doctor away. ही तर म्हण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. काय अर्थ याचा की थोडक्यामध्ये आपण काय म्हणतो, रोज एक सफरचंद घ्या आणि डॉक्टरपासून दूर राहा असा त्याचा अर्थ आहे. इथे बघा मीनिंग दिलं आहे. बेसिकली द फ्रेज इज नॉट मीन टू बी टेकन लिटरली म्हणजे त्या शब्दाचा शब्द न शब्द अर्थ आपण म्हणीमध्ये घ्यायचा नसतो. द आयडिया धिस प्रोवर्ब इज एक्सप्रेसिंग इज दॅट इटिंग हेल्दियर कॅन हेल्प टू कीप द डॉक्टर अवे. परंतु या गोष्टीमधून किंवा या म्हणीमधून आपल्याला काय व्यक्त करायचं किंवा काय सांगायचं आहे तर की आपण आपल्या हेल्थसाठी चांगलं जे प्रोटीन्स किंवा विटॅमिन्स देतात अशा गोष्टी आपण खाल्ल्या पाहिजेत की ज्यामुळे आपण डॉक्टरपासून दूर राहू. आता इथे बघा खाली त्यांनी काय दिलेलं आहे, अर्लियर Suman was not ready to eat apples but now when she had to eat lot of medicines she understood the meaning of the proverb, an apple a day keeps the doctor away. त्यांनी एक सुमनचं उदाहरण दिलं की ती सुरुवातीला ॲपल खाण्यासाठी तयार होत नव्हती परंतु तिला जेव्हा समजलं की मेडिसिन खाण्यापेक्षा आपण ॲपल खाल्लेलं कधीही चांगलं तेव्हा तिला त्या म्हणीचा अर्थ समजला. एक्झाम्पल बघा दिले. आशा हॅज अ फ्रेंड हू रेअरली गेट सिक अँड वेन सी डज सी हँडल्स इट वेल सो आशा आस्क हर हाऊ आर यू सो हेल्दी. वेल हर फ्रेंड सेड ॲज द सेईंग गोज an apple a day keeps the doctor away. I drink plenty of water. I eat fruits and vegetables during the week and I make sure to get enough sleep. जसं सुमनचं एक्झाम्पल दिले तसंच इथे आशाचंही एक्झाम्पल दिलेलं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रोवर्ब पाहूया. नेक्स्ट प्रोवर्ब कशाबद्दल आहे बघा. Next proverb is about unity. United we stand, divided we fall. म्हणजे याचा अर्थ मराठीत काय होतो, आपण एकत्र राहिलो तर उभे राहू शकतो आणि वेगळे झाले तर पडतो. It means it is better to stick together. We all know that unity is strength. Unity is of a great value in every walk of life. If there is a unity among people, then their strength increases. So the proverb emphasizes the importance of unity. All of you know the importance of unity. So many stories are there. Now see the explanation for this proverb.
A single man cannot do everything. Many men together can easily perform a difficult job. We know the story of the farmer and his quarreling sons. The sons could easily break a single piece of stick, but when the several sticks were made into bundle, none of them was able to break it. The sons understood the value of unity and gave up their quarrels. Unity is strength, disunity is weakness. Hence, we should unite with our fellow humans. म्हणजे ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. गोष्ट कशाबद्दल आहे की जेव्हा एका शेतकऱ्याचे मुलं एकमेकाशी भांडण करत होती, तेव्हा शेतकऱ्याने एका मुलाला बोलून त्याच्याजवळ एक सिंगल पीस म्हणजे एक काठी दिली आणि सांगितलं की तू ती तोडून दाखव. त्या मुलाने ती सहज तोडली. त्यानंतर त्यांनी भरपूर काट्यांचं एक बंडल केलं आणि त्याला सांगितलं की तू आता हे तोडून दाखव, ब्रेक करून दाखव. तर तो ब्रेक करू शकला नाही. म्हणजे या गोष्टीतून आपण असं शिकलो की युनिटी जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. जर आपण डिवाईड झालो, युनिटी असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला वीकनेस येऊ शकतो. म्हणजे डिवाईड झाल्यानंतर आपण स्ट्रॉंग राहू शकत नाही. नेक्स्ट पॉईंट, सेकंड, uses a metaphor of standing to mean success. आता या प्रोवर्बमध्ये मेटाफोरिकल यूज केलेला आहे. स्टँड हा जो शब्द आहे त्यासाठी त्यांना तिथे अपेक्षित अर्थ कोणता आहे तर वी विल सक्सीड असा अर्थ अपेक्षित आहे. आणि फॉल याच्यासाठी काय अर्थ अपेक्षित आहे तर वी विल फेल वेन वी डिवाईड असा त्याचा अर्थ आहे. आता त्यांनी थर्ड पॉईंट दिला आहे, यूजेस अ मेटाफॉर ऑर फेलिंग टू मेन फेल्युअर. आत्ताच मी सांगितलं की फॉल हा शब्द जो आहे तो फॉलिंग म्हणजेच फेल्युअरसाठी वापरला आहे आणि स्टँड हा शब्द सक्सेस म्हणजे स्ट्रेंथसाठी वापरला आहे. लुक ॲट दिस पिक्चर. युनायटेड वी स्टँड. एकत्र आपण उभे राहतो आणि वेगळे झाले तर पडतो. एक्झाम्पल बघा. रोहन आस्क मोहन, डू यू नो that the strongest rope is made from binding together hundreds of weak threads. Those can be easily broken even by a child. Whenever I see a rope, I remember this phrase, united we stand, divided we fall. Rohan added further. आता इथे एक एक्झाम्पल दिले की रोहनने मोहनला विचारलं की तुला माहिती आहे का की जी बळकट किंवा भक्कम अशी जी दोर असते ती दोरी किंवा दोर त्यासाठी आपल्याला असे म्हणजे 100 असे धागे एकत्र कमजोर असलेले एकत्र आल्यानंतर ती स्ट्रॉंगेस्ट रोप तयार होते. आणि जेव्हा ते वीक थ्रेड्स असतात तेव्हा त्यांना कोणीही इझिली ब्रोक करू शकतं, इवन अ चाइल्ड म्हणजे छोटं मूलसुद्धा. पण जेव्हा त्या वीक थ्रेडपासून किंवा 100 वीक थ्रेडपासून एक स्ट्रॉंगेस्ट रोप तयार होते तेव्हा मात्र त्याला आपण ब्रोक करू शकत नाही. आणि मग त्याच्यावरूनच त्याला ती फ्रेज आठवली. कोणती फ्रेज किंवा कोणती प्रोवर्ब आठवली? युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. नाव लुक ॲट द सेकंड एक्झाम्पल. अ ग्रुप ऑफ wild dogs is known to have overpowered even a tiger because of their unity. It is true that united we stand, divided we fall. बघा किती छान एक्झाम्पल दिले. दुसरं, अ ग्रुप ऑफ वाईल्ड डॉग्स म्हणजे जे रानटी जे कुत्रे असतात ते त्यांना काय सांगितलं, इज नोन टू हॅव अ ओव्हरपॉवर्ड इवन अ टायगर. एका वाघापेक्षाही त्यांना जास्त ताकद असते असं गृहीत धरलेलं आहे. कारण त्यांना म्हणजे 100 जर वाईल्ड डॉग्स एकत्र आले तर त्यांची ताकद बघून तो वाघसुद्धा तिथे त्यांच्यासोबत
म्हणजे निभाव धरू शकत नाही. का बरं? बिकॉज ऑफ देअर युनिटी, कारण त्यांच्यामध्ये एकी आहे. आणि म्हणून ही म्हण, इट इज युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. आता तुम्हाला या एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्यावरनं ती तुम्हाला म्हण आणि त्याचा अर्थ समजलेला आहे. नाव लुक ॲट द नेक्स्ट प्रोवर्ब. प्रोवर्ब नंबर 4. 2 wrongs don't make a right. 2 wrongs don't make a right याचा अर्थ मराठीत काय होतो की एखाद्या चुकीचे उत्तर दुसऱ्या चुकीनेच देणे म्हणजे बरोबर करणे असे नसते. म्हणजेच आपण एखाद्याने जर चुकीचं उत्तर काहीतरी चूक केली आणि दुसऱ्याने तीच चूक केली तर त्या दोघांचं उत्तर बरोबर असेल असं आपण म्हणू शकत नाही. इफ वन पर्सन हर्ट्स अनदर पर्सन, द हर्ट पर्सन शुड नॉट डू समथिंग हर्टफुल इन रिटर्न. म्हणजे एखाद्याने जर चुकीचं वागला तर दुसऱ्याने चुकीचं वागू नये असा त्याचा अर्थ आहे. एक्झाम्पल बघूया आपण. आय नो युअर ब्रदर हिट यू बट डोंट हिट बॅक. यू नो 2 wrongs डोंट मेक अ राईट. म्हणजे उदाहरण काय दिले बघा की मला माहिती आहे की तुला तुझ्या भावाने मारलं, परंतु त्याला तू परत मारू नको, कारण तुम्ही दोघांनाही चुका केल्या तर तुम्ही बरोबरच आहात असं होत नाही. रमेश वॉज व्हेरी रूड टू अण्णा, सो अण्णा वॉज रूड टू रमेश. आय अंडरस्टँड हर बट 2 wrong डोंट मेक अ राईट. रमेश अण्णासोबत उद्धट वागला म्हणून अण्णासुद्धा रमेशसोबत उद्धटपणे वागला, परंतु दोघंही चुकीचे वागले म्हणजे त्यांनी बरोबर केलं असा त्याचा अर्थ नाही. इथे चित्राचं उदाहरण दिलेलं आहे बघा. चित्र दिलेलं आहे, आपण पिक्चर दिलेलं आहे. 2 wrongs डोंट मेक अ राईट. Let's see our solve activity demo. First, teacher shows the picture and the proverbs, and second, teacher shows different picture and proverbs and makes student familiar proverbs. So let's start our demo also here. Let's see this picture. There is proverb, the early bird catches the worm. आता तुम्ही या चित्रामध्ये पाहताय की एक पक्षी दिलेला आहे, एक वॉर्म दिलेला आहे आणि घड्याळ दिलेलं आहे. आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ जर मराठीत घेतला तर त्याचा अर्थ काय होतो की पक्षी एखादा वॉर्म पकडतो असा होतो. परंतु आपण म्हणीचा विचार करत असताना शब्दशः अर्थ घेत नाही. या म्हणीचा अर्थ काय होतो की जो लवकर सकाळी उठतो तो जिंकतो, किंवा त्याला आणखीन वेगळी म्हण काय आहे, लवकर निजे त्याला आरोग्य लाभे, असाही त्याला वेगळा अर्थ होतो. Now let's see next proverb. Too many cooks spoil the broth. Means, what is the meaning of that proverb? When too many people work together on a project, the result is inferior. Result is not a good. मराठीमध्ये त्याला बरेच स्वयंपाक मटणाचा रस्सा खराब करतात असे बोलतात. म्हणजे बरेच जर स्वयंपाक बनवणारे एकत्र आले तर ते जे काही बनवत असतील ते मात्र बिघडवून टाकतात. नेक्स्ट प्रोवर्ब, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. म्हणजे जे चकाकते ते सोनेच असते असे नाही. विद्यार्थ्यांनो, आता आपण काही चित्रांच्या साहाय्याने प्रोवर्ब समजून घेतले आहेत.
त्यानंतर आपल्याला विथ द हेल्प ऑफ वर्ड्स or the explanation we have to understand the meaning of proverbs. A picture is worth 1,000 words. An image can tell a story better than words. म्हणजे एक चित्र 1000 शब्दांबद्दल सांगून जाते असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर दुसरी प्रोवर्ब बघा, ॲक्शन्स स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. मीन्स व्हॉट यू डू इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट यू से. म्हणजे आपण बोलतो ना की बोलण्यापेक्षा कृतीला जास्त महत्त्व असतं. म्हणजे बोलण्यापेक्षा कृती महत्त्वाची असते. त्यानंतर ऑल गुड थिंग्स मस्ट कम टू ॲन एंड. एव्हरीथिंग एंड्स गुड टाइम्स डोंट लास्ट फॉर एव्हर. आपण म्हणतो की कोणत्याही गोष्टीचा शेवट गोड असतो. म्हणजे त्यासाठी आपण सतत कष्ट करत राहायला पाहिजे. ब्युटी इज इन द आय ऑफ द बिहोल्डर. व्हॉट इज ब्युटिफुल इज डिफरंट फॉर ईच पर्सन. म्हणजे सुंदर काय आहे हे त्या व्यक्तीच्या बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. एकच गोष्ट असते परंतु ती गोष्ट प्रत्येकाला वेगवेगळी दिसते. नाउ लेट्स सी इव्हॅल्युएशन. टेल सम अदर प्रोवर्ब्स. सो मेनी प्रोवर्ब्स आर देअर. तुम्हाला इथे काही म्हणी सांगायच्या. फॉर एक्झाम्पल सांगता येईल तुम्हाला, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. जो संकटात मदत करतो तोच खरा मित्र असतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सराव मनुष्याला परिपूर्ण करतो किंवा बनवतो. हेस्ट मेक्स वेस्ट. अतिघाई फुकट जाई. नो पेन नो गेन. कष्टाशिवाय बक्षीस नाही किंवा फायदा नाही. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. म्हणजे मनुष्याची सेवा करणं हीच देवाची सेवा करणं आहे. अशा बऱ्याच म्हणी आहेत त्या तुम्ही लिहायच्या आहेत. टेल सम ऑफ अदर प्रोवर्ब्स यूजिंग द सेम पिक्चर्स. पिक्चर्स वापरून तुम्हाला प्रोवर्ब सांगायचे आहेत. यूज द अबोव प्रोवर्ब्स इन ओन सेंटेन्स. नाव लुक ॲट द एक्सरसाइज. व्हॉट डज ॲन ॲपल अ डे डू? आन्सर इज ऑल्सो गिवन. It keeps the doctor away. United will stand, divided we fall. आता युनायटेड वी स्टँड पाहिजे, तिथे विल झालेला आहे. त्यानंतर थर्ड, व्हॉट इज द सुपरलेटिव्ह डिग्री ऑफ बेटर? गुड, बेस्ट. यस, सुपरलेटिव्ह डिग्री ऑफ बेटर इज बेस्ट. व्हॉट इज द अँटोनिम ऑफ लेट? लेटचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अर्ली. नंबर 5, इज स्टेईंग डिवायडेड बेटर दॅन स्टेईंग युनायटेड? नो. म्हणजे एकत्र राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं का? तर नाही, कधीच नाही. म्हणजे त्यांनी काय केलं आहे तर प्रोवर्ब्सवरतीच त्यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत. लेट्स सी नाव एक्सरसाइज. मी तुम्हाला ज्या प्रोवर्ब समजून सांगितल्या त्यावरतीच मी ही एक्सरसाइज तयार केलेली आहे. तुम्ही अशाच काही प्रोवर्ब्स घेऊन त्यावरती असे प्रश्न आणि उत्तरं बनवायची आहेत. नंबर 1, हू कॅचेस द वॉर्म? द अर्ली बर्ड कॅचेस द वॉर्म. नंबर 2, व्हॉट इज नॉट गोल्ड? ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. नंबर 3, ॲक्शन स्पीक डॅश डॅश दॅन वर्ड्स. ॲक्शन स्पीक louder than words. And number 4, match the following. In A column, number 1, a picture is worth, answer is 1,000 words. Number 2, too many cooks, answer is spoil the broth. And number 3, all good things must come to an end. अशाच प्रकारे विद्यार्थ्यांनो
तुम्ही तुमच्या प्रोवर्ब्स घेऊन असे एक्सरसाइज किंवा क्वेश्चन्स आणि आन्सर्ससुद्धा तयार करायचे आहेत.